प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठमोठे कारखाने आहेत. तसेच डीपी रस्त्यालगत नवीन वसाहत निर्माण झाल्याने सर्वात जास्त कर आमच्या प्रभागातून जात असतानाही पावसाळ्यात पाणी साठल्याने पूर परिस्थिती होत असते. त्यामुळे या ठिकाणी सांडपाणी निचरा व्यवस्था करणे तसेच क्रीडांगणासाठी 10 कोटींचा प्रस्ताव क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे दिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. अशी विविध विकास कामे निवडून आल्यावर 2 वर्षात मार्गी लावणार असून सर्वांना गौरव वाटेल असा विकास प्रभाग क्रमांक 7चा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत शेंडे यांनी प्रचार रॅली दरम्यान बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शेकाप, उबाठा, SRP पक्षाने परिवर्तन विकास आघाडी केली आहे. या आघाडीतून प्रभाग क्रमांक 7 मुळगाव, उदय विहार, समतानगरमधून सर्वसाधारण गटातून प्रशांत शेंडे तर OBC गटातून ऐश्वर्या वैभव पाटील निवडणूक लढवित आहेत. भैरवी मातेच्या मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला असून याप्रसंगी माजी नगरसेवक जयेंद्र शेंडे, राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अल्पेश थरकुटे, विवेक पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील आणि 2ही उमेदवार निवडून येऊ असा विश्वास प्रशांत शेंडे यांनी व्यक्त केला आहे. असाल तर सर्वात जास्त रेसिडेन्शियल झोन औद्योगिक वसाहतीकरण हे इथं आहे. म्हणजे अल्टा इंडस्ट्री असेल, इन्व्होसिस असेल, सानियो मस्को असेल, पुन्हा आणि DP रोड हा सर्वात रेसिडेन्शियलचा एरिया असेल. तर आपल्या इथे DP रोड हा असा रेसिडेन्शियल सर्वात मोठा एरिया असून सुद्धा आपल्या सर्वात जास्त टॅक्स पेअर तर हा 7 नंबरमधून जातो. पण तेवढ्या सुखसुविधा इथं नागरिकांना नाहीत. मी सर्व नागरिकांना विचारतो की तर सगळे मला रस्ते, लाईट, ड्रेनेज पावसात ह्या उदयविहारमध्ये स्वतः आम्ही मागच्या 1-2 वर्षाआधी जेव्हा आलेलो अल्पेश माझे सहकार्याने आम्ही जेव्हा इथे एकत्र येऊन बघितलं तर गुडघागर पाणी, लोकांना त्यांच्या जोत्याच्या भिंती वाढवून त्यांना पाणी नको, त्यांचे सोफा म्हणजे फर्निचर खराब झाले. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही करतोय. तर आम्ही जेव्हा पाण्याचा इथं निचरा करण्यासाठी रस्ता आम्हाला खोदायला लागलेला रात्री येऊन उठून, आणि आता ड्रेनेजचं पण काम सुद्धा आम्ही ते केलेलं आहे. आणि तुम्हाला एकंदर मी सांगू इच्छितो, वसाहतीकरण होत आहे. सर्वात मोठी डेव्हलपमेंट प्लॅन ST स्टँड असेल तर इकडे येणार आहे. सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट क्रीडांगण, स्टेडियम हे आम्ही आमचे दत्ता भरणे क्रीडा मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा प्रपोजल दिलेलं आहे. आणि 10 करोडचा निधी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. अजितदादांकडे आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. आणि नक्कीच या बॉडीमध्ये आल्यानंतर ते क्रीडांगण आम्ही या पूर्ण 7 नंबरला देऊ, पूर्ण खोपोलीला देऊ. आणि तुम्हाला असं गौरव वाटेल असा 7 नंबरचा प्रभाग आम्ही उज्ज्वलित विकास कामे करून पहिल्या 2 वर्षातच सर्व नागरिकांना दाखवू हा विश्वास त्यांना मी देतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.